मित्रांनो, मराठी बिझनेस स्कूल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे कशा पद्धतीने आपण 10 ते 15 हजार रुपयाच्या इन्व्हेस्टमेंट मध्ये 2 ते 3 हजार रुपये रोज पर डे कसं कमवू शकतो, ते पण ज्वेलरीच्या माध्यमातून। आर्टिफिशियल ज्वेलरीचा ट्रेंड हा सगळ्यात जास्त आज आपल्याला बघायला मिळत आहे आणि फेस्टिवल सीझन सुरू झालेला आहे, त्यामुळे या बिझनेस मध्ये भयंकर असा स्कोप आहे आणि अत्यंत कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये आपल्याला हा बिझनेस करायचा आहे। आणि कशा पद्धतीने करू शकतो आपण व्हिडिओमध्ये बघणार आहे। आता जर आपण स्क्रीनवर साईडला पाहत आहे की आपण मी एका कॉलनीमध्ये गेलो होतो, तर त्या ठिकाणी अपार्टमेंट मध्ये हा डिस्प्ले लावलेला होता आणि हा जर डिस्प्ले आपण बघू शकतो की अत्यंत कमी इन्व्हेस्टमेंट याच्यासाठी लागलेली आहे। फक्त जे काही 2-3 टेबल आणि त्याच्यावर हे आपण कशा पद्धतीने डिस्प्ले अरेंज केलेला आहे हे आपण बघू शकतो। आणि या प्रोडक्ट मध्ये एवढं मार्जिन आहे, प्रचंड असं मार्जिन आहे, 400 ते 500% मार्जिन आपण या प्रोडक्ट मध्ये घेऊ शकतो। म्हणजे अत्यंत कमी 100 रुपयाचं प्रोडक्ट तुम्ही 400-500 रुपयाला विकू शकता। म्हणजे अनगिनत असं प्रॉफिट या प्रोडक्ट मध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि महिलांसाठी खूप असं म्हणजे आपण चांगले प्रोडक्ट सुद्धा त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो आणि त्यांच्यातर्फे आपल्याला रिस्पॉन्स सुद्धा भयंकर असा यामध्ये भेटू शकते आणि प्रचंड मार्जिन आपण याच्यामध्ये घेऊ शकतो। तर हे आर्टिफिशियल जे प्रोडक्ट आहे ते आपण कुठून परचेस करायचे आहे, तर त्याच्यासाठी जे मुंबईला क्रोफोर्ड मार्केट आहे, जर दिल्लीला गेलो तर सदर बाजार आहेत। सदर बाजार मध्ये नंबर ऑफ व्हेरायटी आणि अत्यंत तुम्ही एकदा फक्त व्हिजिट करा, तुम्हाला तिथे 10 रस्ते उघडून जातील। सदर बाजार मध्ये एवढे प्रोडक्ट आर्टिफिशियल ज्वेलरीचे आहेत। मुंबईला सुद्धा क्रोफोर्ड मार्केट मध्ये तुम्ही गेले तर कितीतरी प्रोडक्ट हे महिलांसाठी जे तुम्ही एक सेपरेट असं स्टॉल जो आहे तुमचा प्रॉपर असे डेव्हलप करू शकता, असे नंबर ऑफ प्रोडक्ट तुम्हाला मुंबईला सुद्धा मिळतात। आणि आपण या स्क्रीन मध्ये पाहिल्याप्रमाणे आपण वेगवेगळे जे शहरातील चांगले चांगले जे ठिकाण आहे त्या ठिकाणी आपण आपला डिस्प्ले हा घेऊ शकतो। आपल्याला फक्त 2 बफे टेबल लागणार आहे आणि एक व्हाईट समजा कापड लागणार आहे, त्याच्यावर आपण व्यवस्थित असा आपला डिस्प्ले हा अरेंज करू शकतो। आणि आपल्याकडे जर बफे टेबल नसेल तर भाड्याने सुद्धा आपल्याला बफे टेबल मिळतो, तर ते सुद्धा आपण जोपर्यंत आपली फायनान्शियल कंडिशन चांगली होत नाही तोपर्यंत आपण त्याचा वापर हे निश्चितच करू शकतो। त्यामुळे याचा पॉझिटिव्हली आपण कुठेतरी विचार करायला पाहिजे। त्यानंतरचं दुसरं माध्यम आहे की ते म्हणजे आपण हे ऑनलाईन सुद्धा विकू शकतो। जे काही आपले प्रोडक्ट आहे हे काही कुणाचा याच्यावर सेपरेट असा ट्रेडमार्क नाही आहे, त्यामुळे कुणी सुद्धा आपण सुद्धा याचा मोठ्या प्रमाणात ऑनलाईन सुद्धा याचा सेल हा करू शकतो। त्यानंतर आपल्याला सगळ्यात मोठं चॅलेंज आहे यामध्ये ट्रेंड पकडणं, कारण की महिलांची चॉईस हे काही बऱ्याचशा दिवसानंतर चेंज होत जाते। त्यामुळे आपण परचेस करताना याची दक्षता घेणं खूप आवश्यक आहे की जे महिलांना आवडीचा आहे, जो ट्रेंडिंग आहे, असेच आपण आर्टिकल कशा पद्धतीने परचेस करू शकतो याचा आपल्याला कुठेतरी विचार करायचा आहे। आणि त्यासाठी आपण एक ऑप्शन आपल्याकडे आहे की आपण काय करू शकतो की जे काही अमेझॉन, फ्लिपकार्टला आर्टिफिशियल ज्वेलरी ते सर्च करू शकतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला जो काही रँक नुसार आपल्याला प्रोडक्ट दिसतील ज्याच्यामध्ये सगळ्यात जास्त बाय केलेले आहे महिलांनी, जे प्रोडक्ट परचेस केलेले आहे, तर त्याच्या अशा प्रोडक्टचे आपल्याला स्क्रीनशॉट घ्यायचे आहे आणि हे आपल्याला हेल्प म्हणून वापरायचे आहे की या प्रोडक्टशी मिळते जुळते जे प्रोडक्ट आहे ते आपल्याला परचेस करायचे आहे। आणि त्याच्यामुळे आपल्याला चांगला हा स्कोप आणि आपला सेल सुद्धा प्रचंड वाढणार आहे आणि आपलं मार्जिन सुद्धा भरपूर हे असे राहणार आहे। आणि याच्यामध्ये मी सांगितल्याप्रमाणे प्रचंड मार्जिन आहे, त्यामुळे तुमचे जर 10,000चा जरी सेल झाला पर डे, 5,000 रुपयाचा जरी सेल झाला तरी तुम्हाला डोळे बंद करून 2,500 रुपये हे मार्जिन राहणार आहे, 2,500 रुपये प्रॉफिट राहणार आहे। फक्त आपल्याला जरूरत आहे स्टार्ट करण्याची। ज्या दिवशी आपण हे डिसिजन घेणार की आपण हा व्यवसाय करणार आहे त्या दिवशी आपलं 50% काम झालेलं आहे। आपण 50% माउंट एव्हरेस्ट सर केलेला आहे आणि राहिलेला जो आहे तो निश्चितच आपण करणार आहे, कारण की आपण याला सुरुवात केलेली आहे। त्यामुळे सर्वांनी हा जो बिझनेस आहे हा कुठेही कमी लेखू नका, सिरियसली या बिझनेसला घ्या आणि कशा पद्धतीने आपण, आपला मित्र, कुणी ना कुणी, आपल्या घरच्या महिला सुद्धा या बिझनेस घरून सुद्धा करू शकतात। याच्यामध्ये कितीतरी प्रोडक्ट आहे, एक 10 रुपयाचे जे कानातले आहे ते सुद्धा 30 रुपये 40 रुपयाला विकले जाते। कितीतरी आपले प्रचंड असा सेल आहे। फक्त माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे की तुम्ही या बिझनेस चालू करावा आणि आपल्या जे घरच्या महिला आहेत त्यांच्याकडून सुद्धा चालू करून घेऊ शकता। आणि जे फायनान्शियली अडकलेले आहेत त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे, त्यामुळे त्यांच्यापर्यंत हा प्रोडक्ट निश्चित पोहोचवा। तुम्ही वाटल्यास 4 दुकानांचा सर्वे करा, त्याचे होलसेल मधून जाऊन या, त्यानंतर तुम्ही डिसिजन घ्या। आणि व्हिडिओ हा आज नाही
तुम्हाला ज्या दिवशी वाटेल की ज्या दिवशी तुमचा सर्वे होईल त्याच्यानंतर तुम्हाला जेव्हा वाटेल की नाही खरोखर या व्हिडिओमध्ये पाहिलेली आपण इन्फॉर्मेशन जे आहे ते एकदम करेक्ट आहे, त्यावेळी कमेंट करून मला सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. आणि मराठी बिझनेस स्कूलमध्ये सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून द्या. धन्यवाद.